सहनशक्तीच्या पलीकडे आहे सगळं. आपण सहन करतो, गप्प बसतो, म्हणून ही लोक आपल्याला गृहीत धरतात. कळलं ना? आपल्याला गृहीत धरतात. जसं शमिकाच्या वडिलांनी आपल्याला गृहीत धरलं. त्यांना वाटलं आपण काहीही करू शकतो, अगदी काहीही. एका सामान्य कुटुंबाला आणि त्याच्या अब्रूला 4 पैशाच्या किमतीत आपण विकत घेऊ शकतो. पण शमिका, देवाकडे न्याय आहे. देवाची काठी वाजत नसते, पण जेव्हा बसते ना, तेव्हा माणूस आयुष्यातून उठतो, पूर्णपणे संपतो. तुझ्या वडिलांच्या आयुष्याची वाताहत म्हणूनच झाली आणि लोकांच्या आनंदाचं वाटोळं केलं. माणुसकी म्हणून ठेवली नाही. काय झालं शेवटी? हा, काय झालं? वीस वर्ष मुलींपासनं दूर राहावं लागलं. पहिली बायको गेली, दुसऱ्या बायकोने संपवायचा प्रयत्न केला. काय मिळवलं शेवटी आयुष्यात? सांग ना, काय मिळवलं? आजी, मला नाही माहिती त्यांनी असं वागून काय मिळवलं, पण मी जे काही मिळवलंय ते मला जपून ठेवायचं. हा परिवार जर माझ्या हातून सुटला तर माझ्याकडे दुसरं काहीच उरणार नाही. या परिवारातलं एक जरी माणूस दुखावलं गेलं तरी तर माझ्या हातनं खूप मोठा गुन्हा घडला असं म्हणायचं मी. पण आज नकळत का होईना पण सगळेच जण दुखावले गेले. या सगळ्यात माझा दोष जरी नसला तरी माझा संबंध नक्कीच आहे. कारण कितीही झालं तरी माझे वडील आहेत ना ते. कसं असतं ना, जेव्हा मुलं चुकतात तेव्हा आई वडिलांनाच बोल लावला जातो, पण जेव्हा आई वडील चुकतात तेव्हा मुलांनी पण सहन केलं पाहिजे. आणि करीन मी सहन. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण प्लीज मला माफ करा. माझं मन या घरातल्या माणसांमध्ये गुंतलंय एवढं तरी लक्षात घ्या आजी. प्लीज मला समजून घ्या. आई, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. आई, या सगळ्यात स्वरा उठली वाटतं.
आय एम शुअर की आता जे काही घडलंय ना त्यानंतर शमीचा तो लाडका विश्वासातला हजबंड अभिजित तोही तिच्या बाजूने असणार नाहीये. ऑफकोर्स. अगं तोच काय, तिच्या घरातले सुद्धा तिच्या नावाने ना नुसते बॉम्बा बोंब करत असतील. मामा मामी माधुरी आणि ती तुमची आजी ग्रेट. जे तुला माहिती ते चायनीजच्या गाडीवर किंवा ते शेगडीवर जाळ करतात बघ, आता ना प्रत्येकाच्या तोंडून ना असा जाळ निघणार आहे इन्स्टेड ऑफ शब्द. आग आग कधी न विझणारी आग. आणि ती आग विझली ना तरी त्याचे निखारे बराच काळ धगधगत राहणार आहे. आणि त्यात बार्बिक्यू होणार आहे शमिकाचं. जय, अरे आपण ना तू ना तिकडे शमी जिथे आहे ना तिथे तो CCTV लावायला पाहिजे होता रे. किमान मला ते एक्सप्रेशन्स तर बघता आलेच ते. बिचारी शमिका एकटी पडली. पडू दे ना, एकटेपणा काय असतो ते तिला पण कळू दे. जेलमध्ये होते ना मी, त्या घाणेरड्या जेलमध्ये अनेक महिने मी एकटीच नव्हते का जळत. त्या शमिकाला पण कळायला पाहिजे एकटेपणा काय असतो. सँडी आंटी कोणामुळे का होईना पण मध्यंतरीच्या काळात मी सुद्धा खूप एकटा पडलो होतो. त्यामुळे एकटं राहणं काय असतं ना हे मलाही खूप चांगलंच माहिती आहे. ॲब्सोल्युटली. आणि तुला सांगू का जय, खरं तर म्हणजे आता आपण तिकडे शमिकाचा चेहरा बघायला नव्हतो, बट डझंट मॅटर. एक व्यक्ती आहे ना जी तिकडे जाऊन आली आहे आणि त्या व्यक्तीने तिकडे काय पाहिलंय काय झालं त्याचा स्टॅम्प असा त्याच्या चेहऱ्यावर आहे. नुसतं त्याचा चेहरा बघितला ना तरी आपल्याला किमान ट्रेलर तरी दिसेलच. कोणाविषयी बोलतेस तू? MDH. माय डिअर हजबंड. तिकडून आल्यापासून त्याचा तो 40 पीस ऑर्केस्ट्रा त्याची पिपाणी झालेली आहे न वाजणारी. हजबंड, आपल्या मुलीच्या सुखासाठी तिचा जोडीदार पारखून बघणं मी समजू शकते, पण हे सगळं करत असताना इतरांच्या मुलींना त्याचा त्रास होतो हे कसं विसरलात तुम्ही? असं कुठलंही पाऊल उचलताना जर तुम्ही याचा विचार केला असता ना तर आज माझ्या सासरच्यांसमोर मला अशी शर्मेनं मान खाली नसती घालायला लागली. आजपासून तुला तुझं सासर आणि माहेर यातल्या एकाची निवड करायला लागेल. माझा निर्णय झालाय डॅड. तुम्ही जा प्लीज इथून. हे सगळं काय होऊन बसलं का? काय होऊन बसलं मला? असं मलाच काय कळत नाही. एवढं चांगलं ठाऊक आहे की कुठल्याही प्रकारच्या वाईट हेतूने मी नव्हतं केलं. कोणत्याही प्रकारच्या सोडबुद्धीने मी पाऊल नव्हतं उचललं. असं हेतू फार स्वच्छ होता. तुम्हा मुलींवरच्या अतिव प्रेमापोटी तुम्हा दोघांच्या मुळे माझं हरवलेले 20 वर्षातलं आयुष्य मला परत मिळालं होतं. या निस्सीम प्रेमापोटी मी जरा जास्त पजेसिव्ह झालो का? कारण तुमच्या अति काळजीपोटी माझ्या पुढे चूक. पण माझ्या ह्या चुकीमुळे माझ्या मुलीच्या संसाराची अशी वाताहत होईल. डॅड,
प्लीज, आम्हाला माहिती आहे तुम्ही जे काही केलं त्यात जरी तुमची चूक असेल तरीही तुमचे इंटेन्शन्स वाईट नव्हते. डॅड, प्लीज, तुम्ही स्वतःला गुन्हेगार मानू नका. इथे तुम्हाला दिलासा द्यायचा प्रयत्न करते, पण तिकडे मात्र माझी मुलगी एकटी आहे. एकटी सगळ्यांच्या बरोबर झुंजत असेल. कळत नाही ती 10 वेळा सगळ्यांच्या समोर जाऊन माफी मागत असेल. ते लोक तिला माफ करतायत, करत नाहीत, तिच्याशी नीट मागतायत, मागत काही. गॉड, असं मला ना माझ्या मनात एक अशी भीती येते सारखं. मला असं वाटतं की या सगळ्यांच्या सोबत अभिजितच्या पुढ्यामध्ये जाऊन पण तिला 10 वेळा माफी मागावं लागत असं. मला ना एक अशी भीती वाटते की माझ्या या एका चुकीमुळं अभिजित आणि शमिका या दोघांच्या रिलेशनशिपवर ते सगळे स्ट्रॉंग परिणाम तर. डॅड, हाय, RD. This is my visiting card. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. मी समजलो नाही. तुझ्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला माझी गरज आहे. मला माफ करशील ना? निदान तू तरी. नको मागूस माफी, कारण एकतर तुझी चूक नाहीये आणि तुझ्या माफी मागण्याने गेलेले दिवस काही परत नाही येणार. डॅडने जे काही केलंय ते ठरवूनही विसरता नाही येणार आहे कोणाला. आणि माझ्या कोशातून बाहेर आलो आणि घरातल्या सगळ्यांचे चेहरे पाहिले की जे झालं ते कधीच कोणीच नाही विसरू शकणार. मी कोंडीत सापडलोय शमिका. मी माफ करेन की नाही, मला विसरता येणं शक्य होईल की नाही याचं उत्तर नाहीये माझ्याजवळ. कारण घरातले सगळेच या धगीमध्ये इतके होरपळलेत ना की कुठलीच भुंकर त्यांना शांत नाही करू शकत. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला त्यांच्या विरोधात उभं राहण्याची शक्तीच नाही राहिली आहे. कारण जे काही घडलंय ते मी पाहिलंय, अनुभवलंय, भोगलंय. अभि, हे बघ, मला कळतंय रे, मला सगळं कळतंय. तुझी तडफड, तुझी घालमेल, मला सगळं कळतंय. आणि मला काहीच करता येत नाही याचं वाईट सुद्धा वाटतंय मला. तू सांग ना मला, मी काय करू? तू जा इथून. तू इथून जा. मला थोडा वेळ एकटं राहू दे. तसंही नंतर माझ्या घरच्यांसोबत मला राहायला, त्यांना साथ द्यायला. तू प्लीज जा.
हे सगळं काय होऊन बसलंय? माझ्या सुखाला नेहमी सारखीच कुणाची तरी नजर लागली आहे बहुधा, की माझीच नजर लागते या घराच्या सुखाला. डॅड, हे सगळं का केलं तुम्ही? अभिची परीक्षा घेण्याची काही एक गरज नव्हती. असं वाटतं ना की काहीतरी घडावं आणि काळाचे काटे मागे फिरावे. मला फक्त एक गोष्ट बदलायची संधी मिळायला हवी. मी एकच गोष्ट बदलवी. सगळं बदललंय आता, आणि मला खूप आवडतोय हा बदल. या दिवसाची साला खूप आतुरतेने वाट पाहत होतो मी. आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय ते तर अजून व्हायचंय जय. अनिरुद्धच्या सगळ्या प्रॉपर्टीवर आपला हक्क आणि अभिजित शमिकामध्ये दरी. आपला नेक्स्ट टार्गेट तेच आहे. शमिकाला तिच्या माहेरच्यांशी कायमचे संबंध तोडावे लागतील, आणि मग अनिरुद्ध राजे अजूनच एकटे पडत जातील, आणि या एकटे पडलेल्या अनिरुद्ध राजेंना फक्त 2च माणसं सांभाळू शकतात. घरात संध्या राजे आणि ऑफिसात जय प्रभू. अनिरुद्ध, जेवण तयार आहे, जेवायला चल ना. ए बा, असं करून कसं चालेल रे? मला माहिती आहे तुला शमीची खूप काळजी वाटते. ती तिकडे तिच्याबरोबर काय होत असेल काय नाही याचा तू विचार करतोयस, मला कळतंय. माझ्या पण मनात तोच विचार चाललाय रे. आपल्या शमिकाचे तिकडे हाल होत असतील का रे? काही करणार नाहीत ना ती लोक? मारतील का रे तिला? नाही, असं नाही करणार ना ती लोक. मारणार नाही आपल्या शमिकाला, उपाशी ठेवतील, हो ना? पण अनिरुद्ध, तू प्लीज जेवायला चल ना रे. तू जेवला नाहीस तर तुला ऍसिडिटीचा त्रास आहे ना, मग पुन्हा ऍसिडिटी वाढली तर तू तरी काय करणार? तुझ्या मनात सतत तोच विचार, शमिका शमिका. तिच्या सासरची मंडळी पण इतकी डाऊन मार्केट आहेत, खूप बोलतील तिला. आई बाबा, तो अभिजित, आणि तिची आजी सासू एन्शियंट एकदम. खूप बोलतील तिला, खूप छळ करतील तिचा, उपाशी पण ठेवतील बहुतेक. आता काय करणार नाही, जे झालं ते. पण मला माहिती आहे अनिरुद्ध, म्हणजे तू जेव्हा ठरवलंस की अभिजितची परीक्षा घ्यायची आहे, तेव्हा तुला कुठे वाटलं होतं की हे पुढे असं काहीतरी होईल आणि मग तुझ्यामुळे शमिकाला आता इतका त्रास होईल? काही सुचत नाही रे मला. पण मी जाऊन सॉरी बोलू का रे तिकडे? काय करणार आपण? अनिरुद्ध, पण हे बघ, काही असलं तरी शेवटी
तू जेवून घे. काय आता हे सगळं फेस तर करावं लागणार ना. मला तर काय करावं. अनिरुद्ध, तुला अशा अवस्थेत बघून इतकं बरं वाटते म्हणून सांगू. यु नो व्हॉट, आज रात्री मी मनसोक्त जेवणार आहे. 3 course meal with dessert. Yummy.